नमस्कार मित्रांनो, मी संतोष पवार। मित्रांनो, 1 जानेवारी 2025 पासून या लोकांचे राशन कार्ड कायमचे बंद होणार आहे। यांना मोफतचे राशन मिळणार नाही आहे। केंद्र सरकारचा मोठा निर्णय झालेला आहे। मित्रांनो, काय आहे अपडेट, काय आहे माहिती, केंद्र सरकारने कोणता निर्णय घेतलेला आहे, व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो, चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट व्हिडिओ पाहण्यासाठी। चला तर व्हिडिओला सुरू करूया। मित्रांनो, तुम्हाला जर राशन कार्ड मार्फत मोफत राशन मिळत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होणार आहे। 1 जानेवारी 2025 पासून केंद्र सरकारने राशन कार्डवरती बरेचसे नियम लावलेले आहेत। हे नियमाचं पालन जर नाही केलं तर तुमचं राशन कार्ड हे कायमस्वरूपी बंद होऊ शकतं। या संदर्भात केंद्र शासनाचा निर्णय झालेला आहे। चला तर जाणून घेऊया काय निर्णय घेतलेला आहे। मित्रांनो, भारत सरकारने देशातील गरीब व गरजू नागरिकांसाठी अनेक योजनांची अंमलबजावणी केलेली आहे। या योजनेमुळे लाखो नागरिकांना थेट फायदा झालेला आहे। तथापि अजूनही भारतात अशी परिस्थिती आहे की बऱ्याचशा लोकांना, बऱ्याचशा कुटुंबांना 2 टाईमचं जेवण मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो। या समस्येवर तोडगा म्हणून सरकारने राशन कार्ड सुविधा सुरू केलेली आहे, ज्याद्वारे गरीब आणि पात्र नागरिकांना मोफत किंवा स्वस्त दरात अन्नधान्य उपलब्ध करून दिले जाते। या योजनेचा फायदा घेणारे जवळपास 80 कोटी लोक आहेत। मित्रांनो, यामध्ये आकडा पहा, 80 कोटी प्लस यामध्ये लोकांना राशन कार्डचा फायदा घेत आहेत। मित्रांनो, तुमचं राशन कार्ड सुरळीत चालू राहावं, तुमचं राशन कार्ड बंद पडू नये यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, केंद्र सरकारकडून बऱ्याचशा लोकांवरती कारवाई देखील करण्यात आलेली आहे की ज्या लोकांनी बनावट डॉक्युमेंट्स देऊन राशन कार्ड तयार केलेलं आहे आणि सीधा हा उचलत आहेत। मित्रांनो, 1 जानेवारी 2024 पासून केंद्र सरकार तसेच राज्य सरकार सांगत आहे की प्रत्येकाने राशन धारकांनी ई-KYC ही करून घेतली पाहिजे। मित्रांनो, ई-KYC कशी करायची आहे त्यासाठी तुम्हाला कुठे जायचं आहे आपण व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। मित्रांनो, ई-KYC आवश्यकता काय आहे? सरकारने शिधापत्रिका धारकांसाठी ई-KYC बंधनकारक केलेली आहे। मित्रांनो, तुम्हाला ई-KYC ही करावीच लागणार आहे। ई-KYC जर केली नाही तुम्ही तर तुमचं राशन कार्ड हे कायमस्वरूपी कदाचित बंद होऊ शकतं। यासाठी 31 डिसेंबर 2024 ही लास्ट तारीख होती। मात्र बऱ्याचशा लोकांचं ई-KYC कंप्लीट नसल्यामुळं शासनाने आता फेब्रुवारी 2025 पर्यंत वाढ दिलेली आहे। शिधापत्रिकाधारकांना ई-KYC करण्यासाठी तुमच्या गावातील राशन दुकानदाराकडे जाऊन तुम्हाला मशीनद्वारे ई-KYC कंप्लीट करायची आहे। मित्रांनो, परत एकदा सांगतो, ई-KYC ही फक्त ज्याच्या नावावरती राशन आहे त्यांचीच नाही तर एका राशन कार्डमध्ये जर 10 लोकांची नावं असतील तर तुम्हाला त्या 10 लोकांची ही ई-KYC दुकानदाराकडे जाऊन आधार आणि ई-KYC करून घ्यावी लागणार आहे। तसेच मित्रांनो, सरकार लवकरच हरभरा, गहू, साखर आणि इतर आवश्यक वस्तू मोफत वितरण करण्याचा विचार करत आहे। बनावट राशन कार्डच्या वाढत्या प्रभावामुळे खऱ्या लोकांना योजनेचा फायदा मिळत नाही। गरिबांसाठी रेशन योजना देशातील अत्यंत गरजू लोकांसाठी जीवनदायी आहे। बनावट शिधापत्रिका धारकांमुळे चुकीचा वापर केला जात होता इथून मागं राशन कार्डचा। मित्रांनो, आता ई-KYC आल्यापासून जे खरेखुरच गरीब लोक आहेत, ज्यांना ह्या योजनेचा लाभ खरंच मिळाला पाहिजे, त्या लोकांनाच आता राशन कार्ड हे सुरू राहणार आहे आणि बनावट लोकांवरती कारवाई होणार आहे। मित्रांनो, परत एकदा सांगतोय, तुमचं जर ई-KYC कंप्लीट नसेल तर तुम्ही ई-KYC तुमचं लवकरात लवकर कंप्लीट करून घ्यावी। तुमच्या राशन कार्डवरती जेवढ्या व्यक्तींचे नाव आहेत त्या व्यक्तींचे तुम्हाला ई-KYC ही करून घ्यायची आहे। ई-KYC करण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड सोबत घेऊन जायचं आहे। आधार कार्ड आणि तुमचा अंगठा लागणार आहे। मित्रांनो, दिलेली माहिती जर व्यवस्थित समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट व्हिडिओ पाहण्यासाठी। आणि या संदर्भात काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात, आम्ही उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करूया। धन्यवाद मित्रांनो।